जर आपला प्रश्न वाचण्यातच अधिक वेळ गेला तर सर्व प्रश्न सोडवून होणारच नाहीत. अंक वाचन कसे करायचे याबद्दलच्या टिप्स. स्वर सुरुवातीला 12 होते, आता 14 झाले. स्कॉलरशिपच्या दोन्ही पेपर मध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात. तुमचा स्कॉलरशिपचा पेपर वेळेत पूर्ण सोडवून होत नाहीये ना? चला तर पाहूया आता आपण वाचनाच्या टिप्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कॉलरशिपचा पेपर वेळेत पूर्ण सोडवून होत नाहीये ना? याचे कारण तुम्हाला माहितीये? तुमचा वाचनाचा वेग. चला वाचूया आनंदे. आपला स्कॉलरशिपचा प्रत्येक पेपर हा 150 मार्कांचा असतो. त्यात एका प्रश्नाला 2 गुण असे एकूण 75 प्रश्न विचारलेले असतात आणि हे 75 प्रश्न सोडवायला वेळ असते फक्त 90 मिनिटे. समजा आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे, तर तो पहिल्यांदा पूर्ण वाचून समजून त्याचे उत्तर शोधून उत्तराच्या पर्याय क्रमांकाचा गोल पूर्ण रंगवायचा असतो. या सर्व प्रक्रियेस खूप वेळ लागतो. स्कॉलरशिपच्या दोन्ही पेपरमध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात. एक म्हणजे सोपे, दुसरे म्हणजे मध्यम आणि तिसरे कठीण. प्रत्येक प्रश्न सोडवायला लागणारा वेळ हा वेगवेगळा असतो. सोप्या प्रश्नाचे उत्तर एक वेळ आपल्याला लगेच सापडते, पण मध्यम आणि कठीण स्वरूपाच्या प्रश्नांना थोडा अधिक वेळ द्यावा लागतो आणि तो वेळच आपल्याकडे खूप कमी असतो. जर आपला प्रश्न वाचण्यातच अधिक वेळ गेला तर सर्व प्रश्न सोडवून होणारच नाहीत. कारण काही प्रश्न 1-2 ओळींचे तर काही प्रश्नांसाठी 10-12 ओळींचे उतारे असतात. काही प्रश्नांमध्ये आकृत्या तर काहींमध्ये अवघड अंकवाचन असते. अशा प्रकारे 90 मिनिटांमध्ये 75 प्रश्न वाचून समजून त्याचे आकलन व्हायला पण आपल्याला खूप वेळ लागतो. त्यात आपले वाचन जर हळू असेल तर आपल्याला उत्तर आठवायला आणि गोल करायला वेळच पुरणार नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा पेपर पूर्ण होत नाही किंवा त्यांना वेळ पुरत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे वाचनाचा वेग कमी आणि वाचन कमकुवत असणे. वाचाल तर वाचाल. हो, वाचन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दूरचित्रवाणी, संगणक, इंटरनेट यांच्या जमान्यामध्ये माणसे वाचन टाळू लागली आहेत. त्यामुळे वाचनाची आवड कमी होऊ लागली आहे व विद्यार्थ्यांचा वाचनाचा वेगही कमी होऊ लागला आहे. कोणत्याही प्रश्नाचे आपल्याला उत्तर लिहायचे आहे तर तो प्रश्न आधी आपल्याला वाचता यायला हवा. तो योग्य प्रकारे वाचला तरच त्या प्रश्नाचे आपल्याला योग्य आकलन होईल आणि त्याचे योग्य उत्तर आपण लिहू शकतो. आणि याचसाठी कलाकार एज्युकेशन YouTube चॅनल आपल्यासाठी घेऊन आलाय. चला वाचूया आनंदे. हा व्हिडिओ का पाहावा तर यामध्ये तुम्हाला समजणार आहेत वेगवेगळ्या वाचनाच्या टिप्स, उताराचे वाचन करताना वापरण्याच्या टिप्स, कविता व कवितेवर आधारित प्रश्न, OMR शीट कशी भरायची, अंक वाचन कसे करायचे याबद्दलच्या टिप्स, अपूर्णांक अंक वाचन, आकृती वाचन यामध्ये आम्ही सांगणार आहोत कमीत कमी वेळेत समजपूर्वक आणि चांगले कसे वाचावे. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी कलाकार एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. हे मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आहे म्हणून सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया वाचनाच्या टिप्स. यामध्ये आपण मुळाक्षरे ओळखणे, 14 खडीचे वाचन, शब्द वाचन, जोड शब्द व जोडाक्षरे, वाक्य वाचन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, परिच्छेद वाचन यासारख्या गोष्टी आपण पाहणार आहोत. मुलांनो, वाचनाने अनेक शब्द आपल्या परिचयाचे होतात व वाचनाची गतीही वाढते. वाचनाच्या टिप्स मध्ये आपण सुरुवात करूया मुळाक्षरांपासून. ही सगळी मुळाक्षरं आहेत म्हणजे स्वर आहेत. स्वर सुरुवातीला 12 होते, आता 14 झालेत. यामध्ये ए आणि अ ह्या 2 नवीन स्वरांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आणि आहा हे 2 स्वरादी आहेत म्हणजे 14 स्वर, 2 स्वरादी आणि एकूण 36 व्यंजनं असा 52 वर्णांचा खजिना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यासायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण करूया 14 खडीचे वाचन. क, कला काना का, कला ह्रस्व वेलांटी की, कला दीर्घ वेलांटी की, कला ह्रस्व उकार कु, कला दीर्घ उकार कु, कवर एक मात्रा के, कवर अर्धचंद्र क्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या स्लाइड मध्ये 2 अधिकच्या स्वरांची माहिती बघितली, ते म्हणजे ए आणि अ. हेच 2 स्वर व्यंजनांमध्ये कसे वापरले जातात हे आपण बघूया. ए म्हणजेच व्यंजनामध्ये काय झाला क्या, कला 2 मात्रा कै, कला एक काना एक मात्रा को, कला एक काना अर्धचंद्र म्हणजेच क, कला एक काना 2 मात्रा कौ, कवर अनुस्वार कम,
आणि क च्या पुढे विसर्ग म्हणजे काहा. यामध्ये आपण क ह्या एका व्यंजनाची 14 कडी अभ्यासली. याप्रमाणेच आपण क पासून ते ज्ञ पर्यंतच्या सर्व व्यंजनांची 14 कडी लिहू शकतो आणि वाचू शकतो. हे जर आपण नियमितपणे वाचलं यानेच शब्द तयार होतात आणि शब्दांनी वाक्य. चला तर पाहूया आपण शब्दांचे वाचन. स्वर आणि व्यंजनापासून तयार झालेले काही शब्द जसे की नळ, नवस, पळस, ऐनक, औषध, दशरथ, बळकट. या प्रकारे सुरुवातीला 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द, नंतर 4 अक्षरी शब्द, अशा प्रकारे सोप्या शब्दांपासून कठीण शब्दापर्यंत जलद गतीने वाचनाचा सराव करावा. चला तर आता पाहूया जोड शब्द व जोडाक्षरे. जोडाक्षर कसं तयार होतं तर 2 व्यंजनं एकत्र येऊन जोडाक्षर तयार होतं. ही 2 व्यंजनं काही काही वेळेला वेगवेगळी असतात तर काही वेळेला एकच व्यंजन हे जोडाक्षर असू शकतं. जसं की अक्कल हुशारी. हा क, पहिला क हा अर्धा दिलेला आहे आणि दुसरा क हा पूर्ण दिलेला आहे, म्हणजे एकच व्यंजन डबल दिलेला आहे, अक्कल हुशारी. दुसरा एक शब्द आपण बघूया. या ठिकाणी थट्टा मस्करी. इथे बघा हा ट अर्धा दिलाय, दुसरा ट पूर्ण दिला आहे. इथे ही एकच व्यंजन होती. पुढचं आपण बघणार आहोत मस्करी. मस्करीमध्ये 2 व्यंजने एकत्र आली आहेत, स अर्धा आणि क पूर्ण. ही झाली जोडाक्षर. आता आपण वळूया वाक्याकडे. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी 2 तर कधी कधी 3 शब्दांनी सुद्धा किती सुंदर वाक्य तयार होतं बघा. जसं की बाळ बसला पाटावर, साखर भात हातावर. हे 2 किंवा 3 शब्द झाले, पण कधी कधी 7-8 शब्दांनी देखील एक सुंदरसं मोठं वाक्य होऊ शकतं. जसं की चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची यादी केली तर त्यात अर्थात धनेश म्हणजेच हॉर्नबिल पक्षाचा क्रमांक बहुधा पहिला लागेल. या वाक्यात पहा, काही छोटे शब्द, काही मोठे शब्द, काही जोडाक्षर तर काही जोड शब्द, अशाने सुंदरसं वाक्य तयार झालंय. तुम्ही देखील विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला लहान लहान वाक्यांपासून नंतर मात्र अशा मोठ्या मोठ्या वाक्यांचा वाचनाचा सराव करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर स्कॉलरशिप मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर तुमच्याजवळ शब्द संपत्तीचा भला मोठा साठा असायला हवा. तुम्हाला जर सरावासाठी हे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हा सर्व शब्द संपत्तीचा साठा हवा असेल तर तुमचं वाचन तसं असायला हवं. ते अधिक सोपं करून घ्यायचंय का तुम्हाला, तर आम्ही PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता व त्याचा सराव करू शकता. चला तर पाहूया आता आपण वाचनाच्या टिप्स. त्यामुळे तुमचं वाचन अचूक तर होईलच आणि वाचनाचा वेगही वाढेल. एक एक शब्द वाचण्याऐवजी 2-3 शब्दांचा समूह असा एकत्रितपणे वाचण्याचा सराव करा. नंतर एकत्रितपणे पूर्ण वाक्य वाचावे. वाचताना त्या शब्दाखाली पेन किंवा पेन्सिल पकडावी की जेणेकरून वाचताना तुमचे लक्ष विचलित होणार नाही. ओळीच्या सुरुवातीला आणि शेवटी न पाहता मध्यभागी लक्ष केंद्रित करून संपूर्ण ओळ टिपण्याचा प्रयत्न करा. 15 ते 20 मिनिटे अशी वेळ लावून दररोज नियमितपणे वाचन करा. रोज वाचन केल्याने गती आपोआपच वाढेल. शब्द संग्रह वाढवा. शब्दांचे अर्थ जर तुम्हाला माहिती असतील ना तर वाचनाचा वेग नक्की वाढेल. वाचन करताना पूर्ण लक्ष ठेवा. लक्ष विचलित झाल्यास वेग कमी होऊ शकतो. सुरुवातीला सोपी पुस्तके वाचा, मग हळूहळू कठीण पुस्तकांकडे जा. एकच ओळ परत वाचण्याची सवय कमी करा. पुढे वाचण्यावर जास्त लक्ष केंद्रित करा. दररोज 1 पान, नंतर 3 पान, 5 पान असे वाढवत जा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. वेळ ठरवून वाचा. 5 मिनिटात किती पाने वाचता येतात हे मोजा आणि हळूहळू वेळेत वाढ करा. डोळ्यांनी वाचावे, म्हणजेच मनातल्या मनात लक्ष देऊन वाचा. विद्यार्थी मित्रांनो, मनात प्रत्येक शब्द उच्चारण्याची सवय कमी करा. त्यामुळे वाचनाचा वेग खूप वाढतो. मोठ्याने न वाचता मनात वाचा. मोठ्याने वाचल्यास गती कमी होते, मनात वाचल्यास वेग वाढतो. त्यामुळे कमी वेळात आपण जास्त वाचू शकतो व आपली एनर्जीही कमी खर्च होते. अनोळखी शब्दांचा अर्थ सुरुवातीस समजून घ्या. वारंवार अडखळणे टाळण्यासाठी नवीन शब्दांचे अर्थ शिकत राहा. विविध प्रकारचे वाचन जसे की बातम्या, कथा, लेख, निबंध अशा वेगवेगळ्या गोष्टी वाचल्याने वाचन कौशल्य सुधारते. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे लक्ष कमी होते, त्यामुळे वाचनावर परिणाम होतो. प्रत्येक प्रश्नचिन्हापर्यंत व्यवस्थित वाचा. आकलन करून घ्या. प्रश्नातील आहे, नाही, चूक, बरोबर, अचूक, चूक, योग्य, अयोग्य, करेक्ट, इनकरेक्ट, राईट, रॉंग हे महत्त्वाचे शब्द वाचूनच
नंतर प्रश्न सोडवायला सुरुवात करा. जेव्हा तुमचे गणित, बुद्धिमत्ता या विषयांचे उदाहरण सोडवून होईल तेव्हा प्रत्येक वेळेस रिचेक म्हणजेच परत परत तपासून घ्या, पडताळा घेत जा. कारण अशा वेळेतच सोपी उदाहरणे चुकू शकतात. बुद्धिमत्ता विषयामधील आकृत्या व्यवस्थित निरीक्षण करून सोडवा. आरशातील प्रतिबिंब व पाणी म्हणजे जलप्रतिबिंब यात गोंधळ करू नका. संख्येतील परस्पर संबंध, संख्या मालिका, विसंगत पद, वर्गकरण ह्या प्रश्नांना थोडा अधिकचा वेळ द्या. हे प्रश्न मेरिट लावणारे असतात. गणितातील प्रश्न सोडविताना सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, गणितातला प्रत्येक प्रश्न सोडविल्याशिवाय अंदाजे उत्तर लिहू नका. कितीही सोपा प्रश्न असू द्या, तो सोडवाच. गणितातील उदाहरणे कितीही सोपी असली तरी ती तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करू नका, ती लिहूनच सोडवा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर त्या प्रश्नावरच विचार करत थांबून राहू नका किंवा जास्त वेळ घालवू नका. पुढील प्रश्न सोडवा, नंतर वेळ मिळाल्यानंतर तो प्रश्न सोडवायला घ्या. असे करताना पुढील प्रश्नाचा पर्याय लिहित असताना बरोबर त्याच क्रमांकाच्या प्रश्नाचा पर्याय गोल करा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही महत्त्वाच्या वाचनाच्या टिप्स बघितल्या. पण ह्या स्कॉलरशिपच्या भाषेच्या पेपरमध्ये 10 ते 12 ओळींचे काही उतारे दिलेले असतात. हे उतारे बरेच वेळ खाऊ असतात. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये हे उतारे कसे समजून घ्यायचे, कसे वाचावे यासाठी काही टिप्स आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे उतार्याचे वाचन हे एकाग्र चित्ताने व काळजीपूर्वक करून त्याचा आशय समजून घ्या. उतार्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन याबाबतची माहिती नीट लक्षात ठेवा. उतार्यावर कमीत कमी 3 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाचा व पर्यायी उत्तराचा बारकाईने विचार करून अचूक उत्तर शोधा. पर्यायी उत्तरातील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका. सर्व पर्याय बारकाईने वाचा. उतार्याखालील प्रश्न अगोदर वाचा, उतारा काळजीपूर्वक नंतर वाचा. 90% प्रश्नांची उत्तरे उतारा वाचतानाच आपल्याला सापडतात. पण एखादा प्रश्न राहिलाच तर उतारा पुन्हा वाचा व नंतर प्रश्न सोडवा. आता आपण उतार्याचे वाचन करताना वापरण्याच्या टिप्स पाहिल्यात. आता पुढे बघणार आहोत कविता कशी वाचावी, ती समजून घेऊन उत्तरे लवकरात लवकर कशी शोधावीत यासाठीच्या टिप्स. जसे आपण पाहिले की सुरुवातीला प्रश्न वाचायचा मग उतारा, अगदी त्याप्रमाणेच इथे देखील कवितेखालील प्रश्न अगोदर वाचा, नंतर कविता काळजीपूर्वक वाचा. कवितेचा आशय नीट समजून घ्या. विशेष शब्द असतील ह्या शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या. उत्तरे लिहिताना संभ्रम म्हणजे तुमचा गोंधळ झाला तर कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचा. प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय समजपूर्वक वाचा आणि नंतरच योग्य त्या पर्यायाला गोल करा. OMR शीट मध्ये उत्तरे नोंदविताना कोणती काळजी घ्यावी ते आता आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं की परीक्षा आली की आपण नवीन पेन विकत घेतो, पण नवीन पेन व्यवस्थित अचूक लगेच उमटत नाहीत आणि यासाठी चांगले चालणारे रुळलेले 2 बॉल पेन सोबत घ्या. बॉल पेन एकतर काळ्या रंगाचे घ्या किंवा निळ्या रंगाचे घ्या. उत्तराच्या पर्याय क्रमांकाचा गोल रंगवताना गोल आतून पूर्ण रंगवा. विद्यार्थी मित्रांनो, एका प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 75 प्रश्न दिलेले असतात. 75 प्रश्न म्हणजे 75 उत्तरं तुम्हाला नोंदवायची आहेत. 75 उत्तरं नोंदवायची म्हणजे तुम्हाला 75 गोल रंगवायचे आहेत आणि हे गोल रंगवताना तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये गोल रंगवता आले पाहिजेत. कारण वाचन आणि गोल रंगवणे यातून वाचलेला जो वेळ असेल ना, तो वेळ आपल्याला उत्तरे शोधण्यासाठी वापरता येईल. म्हणून 75 गोल रंगवण्याचा वेळ लावून सराव करा, म्हणजे गोल रंगवण्याचं स्किल तुमचं नक्की सुधरेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे वाचन चांगले असेल ना तर कोणताही प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता आणि दिलेल्या वेळेत सर्व प्रश्न अचूकपणे सोडवू शकता व जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. त्याच प्रकारे भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी सहजपणे करू शकता. आता आपण कमीत कमी वेळेत वाचन कसे करावे ते पाहिले. तरी देखील तुम्हाला वाचन करताना काही अडचण येत असेल तर ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तुमच्या शंकेचं निरसन नक्की केलं जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कल्लाकार एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.